नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत सूक्तिसुधा। खरं तर सूक्तिसुधा नावच खूप सुंदर आहे। सुधा म्हणजे अमृत, आणि हे अमृत कशाचं आहे तर सूक्तींचं अमृत आहे। सूक्ती म्हणजे सुभाषितं। तर पूर्वी जशा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये सुभाषितमाला असायच्या, तसं आता आपण सूक्तिसुधा शिकत आहोत। एकेका श्लोकामध्ये एक एक सूक्ती, एक एक चांगली म्हण आपल्याला अभ्यासायला मिळणार आहे। तर बघूयात आपण सूक्तिसुधा। पहिला श्लोक। विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनम। विद्या भोगकरी यशस्सुखकरी विद्या गुरूणां गुरुः। विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतम। विद्या राजसु पूज्यते न तु धनम विद्या विहीनः पशुः। यामधली सूक्ती आहे विद्याविहीनः पशुः। आता एकूण श्लोकाचा अर्थ काय? आपल्याला सतत श्लोकामध्ये विद्या हा शब्द दिसतोय, तर खरं तर विद्या ह्या शब्दाचा अर्थ आपण थोडा समजून घेतला पाहिजे। आपल्याला इथे विद्या म्हणजे काय, तर जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची माहिती मिळाली असं आपण म्हणतो। त्यानंतर हळूहळू आपण ती गोष्ट पुन्हा पुन्हा करायला लागतो, सराव करतो, तेव्हा आपण त्या गोष्टीची कला अवगत करतो। पण विद्या मात्र कलेच्याही पुढची अवस्था आहे, कारण कलेलाही काही ना काही मर्यादा येतात। कलेमध्ये नवनिर्मिती असते, पण ती नवनिर्मितीसुद्धा करताना प्रत्येकाची आपापली क्षमता असते। विद्या मात्र त्या पलीकडची अवस्था आहे, की विद्या म्हणजे एखादी गोष्ट शिकल्यानंतर आपण ती आपल्या पद्धतीप्रमाणे, आपल्या विचाराप्रमाणे वापरू शकतो, किंवा आपल्या मनाप्रमाणे तिच्यावर नियंत्रण ठेवू शकतो। तर थोडक्यात विद्या म्हणजे काय, तर आपलं नियंत्रण असायला हवं जे काही आपण शिकलो आहोत त्याच्यावर, आपल्या कृतीवर, आणि त्याद्वारे आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तशी नवनिर्मिती पण करता आली पाहिजे, आणि त्याशिवाय आपण एखाद्या गोष्टीमध्ये बदलसुद्धा करू शकलो पाहिजे। याला म्हणतात विद्या। तर श्लोकामध्ये म्हटलं आहे की विद्या नाम नरस्य रूपम अधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम। विद्येचं वर्णन केलं आहे की विद्या म्हणजे काय आहे, तर विद्या हे माणसाचं रूप वाढविणारं धन आहे। आता माणसाचं रूप विद्येने कसं वाढतं, हा आपल्या मनात पहिला प्रश्न येतो। तर माणसाचं रूप विद्येद्वारे वाढतं ह्या पद्धतीने की माणूस दिसायला कसाही असो, पण त्याच्यामध्ये जी काही क्षमता आहे ती क्षमता मात्र त्याला जगामध्ये प्रसिद्ध बनवते। त्या क्षमतेद्वारे लोक त्याला ओळखतात, त्यामुळे एक प्रकारे त्या माणसाचं सौंदर्य वाढतं। खरं तर आपण थोडा सूक्ष्म विचार केला तर माणसाला सुंदर का दिसावंसं वाटतं? इतरांनी नोटीस केलं पाहिजे, इतरांनी आपली दखल घेतली पाहिजे, ही आपली खरी गरज आहे। आणि ही दखल विद्येद्वारे पण घेतली जाते। ज्या माणसामध्ये एखादी चांगली विद्या असते त्याची दखल सगळं जगच घेतं। आणि म्हणून विद्या हे एक प्रकारे माणसाचं सौंदर्य वाढवणारं असं धन आहे। हे धन कसं असतं, तर विद्या नाम नरस्य रूपम अधिकम प्रच्छन्न, हे धन झाकलेलं असतं। माणसाला स्वतःला सुद्धा माहिती नसतं की त्याच्यामध्ये नक्की कोणती विद्या आहे, ती त्याला शोधावी लागते। आणि जसजसा माणूस प्रयत्न करतो, नवनवीन क्षेत्रांशी ओळख करून घेतो, मग त्याला समजतं की तो त्याच्यामध्ये किती प्रमाणात विद्या आहे, कोणती आहे, आणि तो काय काय करू शकतो। म्हणून हे प्रच्छन्न असं धन आहे, झाकलेलं धन आहे, गुप्त धन आहे। गुप्त ह्यासाठी म्हटलं आहे की हे धन कोणी काढून घेऊ शकत नाही। एका माणसाची विद्या त्याच्याबरोबरच जाते, त्याने ठरवलं तर तो दुसऱ्याला ती शिकवू शकतो, पण हे दुसऱ्याच्याही क्षमतेवर अवलंबून आहे की तो ती विद्या किती प्रमाणात अवगत करतो। त्यामुळे हे गुप्त असं धन आहे, जो मालक आहे धनाचा त्याच्या इच्छेशिवाय ते कुठेही जाऊ शकत नाही। तर याप्रमाणे विद्या हे माणसाचं सौंदर्य वाढवणारं, झाकलेलं, गुप्त असं धन आहे। पुढे विद्येचं वर्णन असं केलं आहे, विद्या भोग करी यशः सुख करी। विद्या ही सर्व प्रकारचे उपभोग देणारी आहे। साहजिक आहे, माणसामध्ये विद्या असली की विद्येबरोबर धन आपोआपच येतं, आणि त्यामुळे धनाद्वारे आपण कुठल्याही प्रकारचं उपभोग, कुठल्याही लक्झरियस गोष्टी सहजात मिळवू शकतो आणि त्यांचा उपभोग घेऊ शकतो। त्यामुळे विद्या ही भोगकरी, उपभोग मिळवून देणारी आहे। पूर्वी जसं विद्वानांना किंवा कलाकारांना राजाश्रय असायचा, तर तो राजाश्रय त्यांच्यातल्या कुठल्या ना कुठल्या कलेमुळे, कुठल्या ना कुठल्या विद्येमुळे त्यांना मिळायचा।
त्याप्रमाणे आपण म्हणूयात की विद्या ही भोगकरी आहे, त्याशिवाय ती यशः सुखकरी आहे. यश म्हणजे ज्याला आपण आयुष्यात म्हणतो सक्सेस. तर यश आणि सुख मिळवून देणारी पण आहे. साहजिक आहे, ज्याच्यामध्ये जी विद्या असेल, ज्याच्यामध्ये जी कला असेल, त्या कलेद्वारे तो माणूस सुखी बनतो. हे खरं तर एक सायकल आहे की कलेमध्ये माणूस रमतो आणि ते कलेमधलं रमणंच त्याला सुखही देतं. त्यामुळे विद्या ही यशस् सुखकरी आहे. पुढे म्हटलंय विद्या गुरुणाम गुरुहू. विद्या ही गुरूंचीही गुरु आहे, म्हणजे ती खरं श्रेष्ठ गुरु आहे. आता श्रेष्ठ गुरु विद्येला का म्हटलंय ते पण आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. आपण नेहमी गुरु कोणातरी व्यक्तीला समजत असतो, पण इथे मात्र म्हटलंय की विद्या ही गुरूंचीही गुरु आहे. तर त्याचं कारण आहे की आपण जेव्हा एक विद्या अवगत करतो, तीच विद्या आपण दुसरीकडे इम्प्लिमेंट करू शकतो, दुसरीकडे वापरतो आणि त्याच्यातून आपण दुसरी विद्या साध्य करतो. जसं उदाहरण की एखादा माणूस बोलण्याची विद्या अवगत करतो. आता आपल्याला वाटतं की बोलण्यामध्ये कसली आली आहे विद्या, बोलू तर सगळे शकतात, सगळेजण बोलू शकतात, पण प्रत्येकामध्ये एक कॉम्प्लेक्स असतो बोलताना की मला चांगलं बोलता येईल की नाही. ज्या माणसाला पाहिजे त्या वेळेस पाहिजे तसं बोलता येतं, व्यवस्थित बोलता येतं, त्याच्यामध्ये बोलण्याची विद्या आलेली आहे असं आपण म्हणूयात. आता ही बोलण्याची विद्या तो अभिनय करताना पण करू शकतो. अभिनयातला एक भाग असतो वाचिक अभिनय. त्या वाचिक अभिनयात त्याला मदत होऊ शकते. कदाचित तो भविष्यात एखादा वृत्तपत्र निवेदक बनला तर तो वृत्तनिवेदनसुद्धा खूप चांगल्या प्रकारे करू शकतो आणि त्यातून त्याची बोलण्याची कला त्याला दुसऱ्या गोष्टीकडे घेऊन जाते. म्हणजे अभिनय करताना त्याला त्या विद्येचा उपयोग होतोय, मदत होते. म्हणजेच विद्या ही गुरूंचीही गुरु आहे की आपण एका विद्येतून दुसरी विद्या शिकायला लागतो. पुढे म्हटलंय विद्या बंधुजनो विदेश गमने. जेव्हा आपण विदेशात जातो, परदेशामध्ये असतो, तेव्हा आपल्यासोबत कोणी नातेवाईक असतील किंवा नसतील, पण आपल्यातली विद्या आपल्याबरोबर असते. बऱ्याच लोकांची अशी उदाहरणं आहेत की त्यांना त्यांच्यातल्या विद्येमुळे उपजीविका मिळाली आणि त्या उपजीविकेतून पुन्हा एकदा हळूहळू पैसे कमावून काही वर्षांनी ती लोक परदेशातून पुन्हा आपल्या मायदेशी परत आले. तर एक प्रकारे परदेशामध्ये आपलं सगळ्यात मोठं आधार कोणता आहे तर तो आहे विद्या, आपल्यातल्या क्षमता. आणि या क्षमता म्हणजेच आपला आधार जर बनत असतील तर साहजिक आहे की तेच आपले खरे नातेवाईक आहे परदेशात असताना. पुढे म्हटलंय विद्या परम दैवतम. आता हे सगळे गुण जेव्हा आपण विद्येच्या बाबतीत समजून घेतले तर त्याच्यातून आपल्याला सहज लक्षात येतं की मग साहजिक आहे की विद्या हे परमदैवत आहे. विद्येची आपल्याला आराधना करावी लागते. विद्येवर आपण मालकी हक्क नाही गाजवू शकत. जेवढी आपण त्या विद्येची आराधना करू तेवढी ती आपल्याला प्रसन्न होते आणि जेवढी विद्या प्रसन्न असेल तेवढी आपण आयुष्यात इतर सगळ्या गोष्टी मिळवू शकतो. त्यामुळे विद्या हे परमदैवतम, परमदैवत आहे. पुढे म्हटलंय विद्या राजसु पूज्यते न तु धनम. राजांमध्ये राजा पूजनीय असतो, आदरणीय असतो. का बरं असतो तर राजांमध्ये कुठला गुण तपासला जातो तर राजाची विद्या. राजाला अनेक प्रकारच्या विद्या अवगत असाव्या लागतात. चांगला राजा म्हणजे अनेक विद्यांचा विद्वान असतो, अनेक विद्यांचा जाणकार असतो, तो बहुश्रुत असतो. तर त्यामुळे राजांमध्ये सुद्धा जेव्हा राजाचा आदर होतो तर तेव्हा त्याचं धन मोजलं जात नाही, त्याच्या धनाची पूजा होत नाही, तर त्याच्यातल्या विद्येची पूजा होते. आणि म्हणूनच म्हटलंय की अशा विद्येशिवाय जो माणूस असतो, जो विद्याविहीन असतो, त्याला माणूसच म्हणता येत नाही, तो पशुच आहे. तर हा होता आपला पहिला श्लोक की ज्यामध्ये आपण विद्येचं महत्त्व समजून घेतलं. दुसरा श्लोक निंदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात पथः प्रविचलन्ति पदम न धीराः. सामान्यपणे माणसं जी जी कारणं दाखवून एखादी गोष्ट करायची टाळतात किंवा आपल्या चांगल्या मार्गापासून, आपल्या ध्येयापासून, आपल्या व्रतापासून परावृत्त होतात, तर ती कारणंच इथे खोडून काढलेली आहेत की धैर्यशाली माणूस तोच असतो जो ही यातली कुठली कारणं दाखवत नाही. तर त्यामध्ये पहिले म्हटलंय निंदन्तु नीति निपुणाः यदि वा स्तुवन्तु. नीती निपुण लोक म्हणजे वागणुकीच्या शास्त्रातले किंवा व्यवहारातले लोक, व्यवहारातले तज्ज्ञ लोक निंदा करोत अथवा स्तुती करोत त्याची पर्वा धैर्यशील माणसं करत नाहीत. पण सामान्य माणूस मात्र कुठली गोष्ट करताना लोक काय म्हणतील
याचा विचार करत असतो. पण धैर्यशील माणूस एकदा तो ठरवून घेतो की आपला मार्ग जर योग्य आहे तर लोक काय म्हणतील याची मला पर्वा नाही आहे. अर्थात यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की आपला मार्ग योग्य असला पाहिजे. तर धैर्यशील माणूस, नीतिनिपुण लोक, व्यवहारातले हुशार लोक स्तुती करोत निंदा करोत त्याची पर्वा न करता आपल्या मार्गावर कायम स्थिर असतो. लक्ष्मी ही समाविशतू गच्छतू वा यथेष्टम. लक्ष्मी म्हणजे संपत्ती, ती एखादी चांगली गोष्ट करताना कितीही संपत्ती खर्च होवो किंवा भरपूर पैसे मिळवत त्याची मोजदात हा माणूस करत नाही आहे. सामान्य माणूस मात्र काय करतो की कुठली गोष्ट झाली का अरे नको नको, याच्यामध्ये नुकसान होईल मोठं, किंवा याच्यामध्ये खूप फायदा होईल तर मग थोडंसं आपण बगल देऊयात नीतिनियमांना आणि थोडं करूयात. सगळेच लोक काही ना काही चुकीचं करतात, आपणही थोडं केलं तर काय हरकत आहे. अशा अवस्थेला पटकन निघून जातो, अशा भ्रमाला किंवा अशा लोभाला बळी पडतो. संपत्तीचा नफा नुकसान हा भाग धैर्यशील माणसं विचारात घेत नाहीत. पुढे अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा. जेव्हा फायदा नुकसान यातला काही भाग नसतो पण तरीसुद्धा माणसं विचार करतात की मरण कधी आहे. एखाद्या माणसाला जर कळलं की त्याचं आयुष्य छोटं आहे तर काय करायचं. तुम्ही सुद्धा प्रयोग करून बघू शकता की जर एखाद्याला विचार करायला लावा की समजा तुझ्याकडे आता आयुष्यात 2 महिने तर तू काय करशील. तर साधं उत्तर तो माणूस 1-2 सेकंद विचार करतो आणि म्हणतो मला जे आवडेल ते मी करेल. हे सामान्य माणसाचं उत्तर असतं नेहमी. पण धैर्यशील माणूस त्यालाच म्हणतात जो याचाही विचार करत नाही की त्याचं मरण आज आहे किंवा उद्या आहे किंवा आपलं आयुष्य खूप छोटं आहे. तो फक्त एवढंच बघतो आयुष्य छोटं असो नाही तर मोठं असो, मरण आज असो नाही तर एका युगानंतर असो, काय करायला पाहिजे. तर धैर्यशील माणसाचं मत असतं की आपण न्यायाच्या मार्गानेच गेलं पाहिजे. तर शेवटी आपल्याला तेच सांगितलंय, अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात पथः प्रविचलन्ति पदम न धीराहा. धैर्यशाली माणसं आपल्या न्यायाच्या मार्गातून पाऊल कधीही विचलित होऊ देत नाही, पाऊल कधी ढळू देत नाहीत. तर थोडक्यात एकूण श्लोक समजून घ्यायचा तर आपल्या वागण्याची लोक स्तुती करोत अथवा निंदा करोत किंवा त्यातून आपल्याला खूप मोठं नुकसान होवो किंवा खूप मोठा फायदा होवो, मरण आज असो नाहीतर खूप मोठं आयुष्य आपल्याकडे असो, धैर्यशील माणसं न्यायाच्या मार्गातून आपलं पाऊल कधीही विचलित होऊ देत नाहीत. तर धैर्यशील माणसाचं लक्षण आपल्याला या दुसऱ्या सूक्तीतून सांगितलेलं आहे. 3रा श्लोक, आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते सुखचारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम. छोटासा श्लोक आहे, तत्व मात्र फार मोठं सांगितलं आहे त्यामध्ये की मौनम सर्वार्थ साधनम. मौन याचा अर्थ कुठलीच गोष्ट न बोलणे, स्वतःला व्यक्त न करणे, हे आपलं खूप मोठं शस्त्र असू शकतं. तर ते असं शस्त्र आहे की जे प्रत्येक गोष्ट साध्य करून देतं. त्यालाच म्हटलंय मौनम सर्वार्थ साधनम. आता यामध्ये श्लोकातलं उदाहरण असं दिलंय की आत्मनः मुखदोषेण, आपल्या मुखातल्या दोषाने. मुखदोष म्हणजे काय तर बोलण्याचा दोष. बोलण्याच्या दोषामुळे शुकसारिकाः बध्यन्ते. शुकसारिकाः म्हणजे पोपट. शुक म्हणजे पोपट, सारिकाः म्हणजे मैना. हे 2 पक्षी असे आहेत की ते कमी अधिक प्रमाणात माणसासारखं बोलू शकतात, माणसाच्या आवाजाची किंवा ध्वनीची नक्कल करू शकतात. त्यामुळे आपल्या या बोलण्याच्या दोषामुळे माणसं काय करतात तर पोपट मैना पाळतात आणि त्यांना पिंजऱ्यात बंद करून ठेवतात. पण त्यांच्या दृष्टीने जर विचार करायचा तर एक प्रकारे ते पिंजऱ्यात अडकतात. म्हणजे स्वतःतल्याच मुखदोषाने, बोलण्याच्या दोषाने पोपट किंवा मैना या पिंजऱ्यात अडकतात. बकाहा तत्र न बध्यन्ते. दुसरं उदाहरण दिलं आहे बगळ्यांचं की जे कधी आवाजच करत नाही, केलं तर फार कर्कश आवाज करतात क्वचित कधीतरी. बगळ्याचा आवाज ऐकणं तसं दुर्मिळ असतं. तर हे बगळे मात्र आवाज करत नाही, एक प्रकारे ते मौन बाळगतात. तर बगळ्याला कोणी पिंजऱ्यामध्ये अडकवून ठेवत नाही. त्याच्यातून आपल्याला शिकायचं काय आहे की जो माणूस गरजे इतकंच बोलतो, आवश्यक असेल तिथेच तेवढंच बोलतोय, तो माणूस कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये अडकत नाही. मात्र जे गरजेपेक्षा जास्त बोलतात ते नेहमी संकटात सापडतात. 4था श्लोक, रथस्यैकं चक्रम भुजगयमिता सप्ततुरगाः निरालंबो मार्गः चरणविकलस्सारथिरपि रविर्यात्येवान्तं प्रतिदिनमपारस्य नभसः क्रियासिद्धिः सत्वे भवति महतां नोपकरणे. यामध्ये म्हटलंय की क्रियासिद्धी, ही क्रियेची यशस्विता
ही माणसाच्या सत्वावर, त्याच्या आंतरिक सामर्थ्यावर अवलंबून असते. उपकरणे न महताम, साधनं कधीही महत्त्वाची नसतात. आता यासाठी उदाहरण दिलेलं आहे सूर्याचं. हे सगळं वर्णन सूर्याच्या बाबतीतलं आपल्याला जे बघायला मिळणार आहे या श्लोकामध्ये, हे सगळं वर्णन ऋग्वेदातल्या सूर्यसूक्तांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आलेलं वर्णन आहे. की त्यामध्ये म्हटलं आहे की रथस्य एकम चक्रम, सूर्याच्या रथाला एकच चाक आहे. भुजग यमिताहा, सापांद्वारे नियंत्रित केले जाणारे सप्ततुरगाहा, 7 घोडे आहेत. आता अशी अवस्था फार अवघड असते की रथाला चाक एकच आहे, तर त्याचं फक्त संतुलन राखणं अवघड आहे असं नाही, तर त्याची दिशा निर्धारित करणं पण फार अवघड आहे. कारण घोडे 7 आहेत, ते काही 7 वेगवेगळे इंजिन नाही आहे, तर ते प्रत्येक घोड्याची क्षमता वेगवेगळी असते, त्यांना नियंत्रित करून ठेवावं लागतं. अशा वेळेला जेव्हा तो रथ चालतोय आकाशाच्या मार्गातून, तर तो केव्हाही भरकटू शकतो. याचाच अर्थ त्याच्या सारथ्याला कायम सावध राहणं गरजेचं आहे. तर सूर्याच्या रथाला एकच चाक आहे, घोडे मात्र 7 आहेत आणि हे घोडे नियंत्रित करण्यासाठी लगाम नाही आहे. त्या लगामाच्या ऐवजी त्याच्याकडे फक्त आहे साप. पुढे निरालंबो मार्गः, मार्गसुद्धा आधांतरित आहे. असा निश्चित मार्ग नाही आहे की ज्याच्यात काहीतरी खाणाखुणा मिळतील की इथून आपल्याला सरळ जायचं आहे किंवा आपला मार्ग बरोबर आहे हे समजण्यासाठी काही रस्त्याच्या खुणा तिथे दिसत नाही आहेत. पुढे चरणविकलः सारथीही अपि, मग ह्या सगळ्यांसाठी निदान सारथी तरी चांगल्या क्षमतेचा असायला हवा, पण सूर्याच्या रथाचा हा सारथीसुद्धा तेवढा चांगल्या क्षमतेचा नाही आहे. तर सारथी कसा आहे? चरणविकलः, तो पायाने अपंग आहे. ही सगळी अवस्था असताना, आपलं एकही साधन चांगलं नसतानाही रवीही प्रतिदिनम, सूर्य दररोज नभसह अपारस्य, आकाशाच्या एका किनाऱ्याहून, एका टोकाहून अंतम याती, दुसऱ्या टोकाला, दुसऱ्या अंताला जाऊन पोहोचतो. दररोज सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करताना आपल्याला दिसतो. याचाच अर्थ या उदाहरणातून आपल्याला समजून घ्यायचं आहे, सूर्याचा प्रवास त्याच्याकडचं एकही साधन चांगलं नसतानाही कधी जर थांबत नसेल, तसंच माणसाने सुद्धा आपल्याकडे साधनं नाहीत किंवा साधनांचा दर्जा चांगला नाही म्हणून आपल्या ध्येयापासून कधीही विचलित होऊ नये. हा महत्त्वाचा भाग आपल्याला या श्लोकातून समजून घ्यायचा आहे. त्यासाठीच आपल्याला सूक्ती सांगितली आहे श्लोकातली की क्रिया सिद्धी सत्वे भवती महताम नोपकरणे. पुढचा श्लोक, अल्पानामपि वस्तूनां संहतिक कार्यसाधिका तृणैर्गुणत्वमापन्नैर बध्यन्ते मत्तदंतिनः. या श्लोकामध्ये म्हटलं आहे की वस्तू कितीही अल्पसार असल्या, म्हणजे नाजूक असल्या, त्यांच्यामध्ये क्षमता कमी असली, तरीही अशा अल्पसार असलेल्या नाजूक वस्तूंचा समूहसुद्धा, कमी क्षमतेच्या वस्तूंचा समूहसुद्धा कार्य साध्य करून देणारा असतो. आता नक्की याच्यातून कार्य साध्य कसं होतं, तर आपल्याला थोडं समजून घ्यावं लागेल की ज्या वेळेला नुसतं गवत आपल्याला दिसतंय, आता माझ्या आसपाससुद्धा तुम्हाला गवत दिसतंय, हे गवत आपण सहज खुडू शकतो. याचं एक एक पातं जर वेगळं करून ठेवायचं तर ते पातं आपल्याला सहज खुडता येतं. पण जर हेच गवत एकत्र बांधलं गेलं आणि त्याची दोरी बनवली, तर त्या दोरीने श्लोकामध्ये असं वर्णन केलेलं आहे की मत्तदंतिनः, उन्मत्त झालेले हत्ती, पिसाळलेले हत्तीसुद्धा या गवताच्या दोरीने, गवत विणून बनवलेल्या दोरीमुळे बांधले जाऊ शकतात. आता ही खरंच क्षमता आहे का त्यामध्ये, तर थोडंसं आपल्याला माहिती घ्यावी लागेल की हे गवत म्हणजे नेहमीचं साधं गवत नाही आहे, तर जे आपण प्रेयरी प्रकारचं गवत म्हणतो की जे उंच उंच वाढलेलं असतं, तर अशा गवतातून जेव्हा दोरी बनवली जाते, या गवताचे पाते एकमेकांमध्ये विणून जी दोरी बनवली जाते ती इतकी मजबूत बनते की पूर्वीच्या काळी उन्मत्त झालेल्या, पिसाळलेल्या हत्तींना बांधलं जायचं. आणि हे पिसाळलेले हत्ती नियंत्रित करणं फार अवघड असतं. एक पिसाळलेला हत्ती संपूर्ण झाड उन्मळून टाकू शकतो, एवढी त्याच्यात क्षमता असते, एवढी ताकद असते. पण त्याची ताकदसुद्धा गवतापुढे फिकी पडते, कारण ते गवत कसं आहे, दोराच्या रूपात संहतीमध्ये आहे. संहती याचा अर्थ होतो एकी. तर ज्या वेळेला गवत एकत्र झालेलं आहे, एकात्मता त्या गवतामध्ये आलेली आहे दोरीच्या रूपात, त्यावेळेला त्याची क्षमता वाढली. यातूनच आपल्यालाही समजून घ्यायचं आहे की एकात्मता जीवनात किती महत्त्वाची आहे. आपल्याकडे नेहमीच आपण इतिहास जेव्हा भारताचा शिकतो, स्वातंत्र्य लढा, तर त्याच्यात एकच कारण सापडतं की भारतीय लोक कधीही एकत्र नव्हते.
आणि त्यांना ब्रिटिशांनी नंतरसुद्धा कधी एकत्र येऊ दिलं नाही. आत्ताचेही राज्यकर्ते कमी अधिक प्रमाणात ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातूनच ते स्वतःचं राज्य चालवत आहेत. तर आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपण एकात्मतेने राहायला हवं. ही एकात्मताच आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाऊ शकते आणि एकात्मतेने जगातली कुठलीही गोष्ट साध्य होऊ शकते. कारण गवताने सुद्धा हत्तीला बांधता येतं जर एकात्मता असेल तर. प्रथम वयसी पीतम तोयमल्पम स्मरन्तः शिरसि निहित भारा नारिकेला नराणाम ददती जल अनल्पम आस्वादमाजीवितांतम नहि कृतम उपकारम साधवो विस्मरंती. यामध्ये म्हटलंय, सुक्ती आहे याच्यातली की कृतम उपकारम साधवः न विस्मरंती. केलेले उपकार सज्जन लोक कधीही विसरत नाही. त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे नारळाच्या झाडाचं, की नारळाचं झाड कसं असतं तर त्याच्या पहिल्या वयामध्ये प्रथम वयसी त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये नारळाच्या झाडाला जास्त पाण्याची आवश्यकता असते इतर रोपांच्या तुलनेत. आणि त्यावेळेला माणसाला त्याला पाणी पुरवावं लागतं. माणसं जेव्हा त्याला पाणी पुरवतात लहान असताना, बाल्यावस्थेमध्ये असताना, ते आयुष्यभर लक्षात ठेवतं. ते स्मरंतम, ते लक्षात ठेवून हे नारळाची झाडं कधीही न संपणारं असं पाणी आजीवितांतम त्याचं संपूर्ण आयुष्यभर माणसाला पुरवत राहतात. आणि हे पाणी पुरवताना शिरसी नारिकेलानाम भारह वहंती, ते आपल्या डोक्यावर नारळांचा भारसुद्धा, ओझंसुद्धा सहन करतात. तर थोडक्यात काय तर लहानपणी कोणी उपकार केलेत म्हणून आयुष्यभर त्या उपकारांची परतफेड करणे हा जसा नारळाच्या झाडाचा गुणधर्म आहे, तोच सज्जन माणसाचा सुद्धा गुणधर्म आहे की तो एकदा कोणी उपकार केले की त्या उपकाराची मोजमाप करत नाही, तर त्या उपकाराच्या मोबदल्यात तो सतत उपकारच करत राहतो. तो सतत त्या माणसाशी चांगलंच वागत राहतो. अशाच माणसाला सज्जन म्हणतात. म्हणून म्हटलं आहे की नहि कृतम उपकारम साधवः विस्मरंती. सज्जन माणसं आपल्यावर केलेले उपकार कधीही विसरत नाहीत. या सुक्ती सुधेतला शेवटचा श्लोक फार गमतीदार आहे. तो विनोदातून घेतलेला आहे आणि विनोदाच्या रूपात सुद्धा सुभाषिता असतात हे आपल्याला ह्या श्लोकातून कळतं आहे. की त्यामध्ये म्हटलं आहे, घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्याद रासभरोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. यामध्ये म्हटलं आहे की घटम भिंद्यात आपल्याकडे असलेला माठाचा घडा फुटो, पटम छिंद्यात कपडे फाटोत, अंगावरची वस्त्र फाटून जावोत, किंवा कुर्याद रासभरोहणम किंवा गाढवावर बसावं, गाढवाचं आरोहण करावं, पण येन केन प्रकारेण ह्या नाही तर त्या मार्गाने माणसाने प्रसिद्ध व्हावं. चांगलं नाही तर वाईट काहीतरी करून माणसाने प्रसिद्ध व्हावं. अर्थात हा काही आपल्याला केलेला उपदेश नाही आहे, हा उपहास आहे. की बरेच लोक जेव्हा त्यांच्यामध्ये चांगले गुण निर्माण करणं त्यांना शक्य होत नाही तर ते अशा काहीतरी विचित्र गोष्टींच्या आहारी जातात. अलीकडच्या काळात आपल्याला दिसतं की लोक उगीचच अंगावरची वस्त्र फाडून घेतात वेगवेगळ्या जागी आणि त्याला कटवाली जीन्स वगैरे असं काही काही म्हणत असतात. तर हा ज्याचा त्याचा विषय आहे की त्याने काय घालावं. पण पूर्वी चांगल्या लोकांमध्ये मात्र असा समज आहे की फाटके कपडे म्हणजे विकाराचं लक्षण. तर त्याला फॅशन म्हटल्याने ते चांगले होतात असं काही नाही आहे. पेक्षा वेगळं दिसायचं ना, मग कपडे का होईना फाडा, त्याच्यातून का होईना इतरांपेक्षा वेगळे दिसा. किंवा केस काहीतरी वेडे वाकडे भांग पाडा झोपेतून उठल्यासारखे, त्याही गोष्टी काढल्या जातात. त्याला नावं खूप चांगली चांगली ठेवतात की स्पाईक काढलेत, पण असं काही गरजेचं नाही की त्याला स्पाइक्स म्हटल्याने तेच खूप चांगलं दिसतंय. तर ह्या सगळ्या आपल्या वागणुकीतल्या गोष्टी असतात, चांगल्या वाईट आपण समजून घेतल्या पाहिजे. फॅशन जरूर फॉलो केली पाहिजे, पण चांगली आणि वाईट याचं तारतम्य आपल्याला ठेवावं लागतं. नाहीतर मग आपण उगीचच काहीतरी चुकीच्या मार्गाने काही गोष्टी करायला लागतो, त्याच्यातून आपली इमेज खराब व्हायला लागते आणि मग म्हणायची वेळ येते येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. तर ही होती आपल्या पुस्तकातली तिसरी कविता सुक्तीसुधा, ज्यामध्ये एकूण 7 श्लोक आपण समजून घेतले. आशा आहे की हे तुम्हाला परीक्षेसाठी उपयोगी ठरतील. धन्यवाद.